रामकृष्ण हरी. आपण श्रवण करणार आहोत संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण. श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश जेतवर्ण वपु निर्दोष मिरवतासे. स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंधनागर तेची रंगाथिले अंबर जेत साहित्यवाणे सपूर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुनती क्षुद्र घंटिकार तध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसते उचित पदे माधारी रत्ने भले. तेत व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती सोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणवणे विसंवादे धरिते आयुधे हाती. तरी तर्कू तोची फरशू भेदू अंकुशू वेदांतु तो मारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा. मग सहजे सत्कार वादू पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयास्तु. देखा विवेकवंतु सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेत परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशणू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणो विघ्नराजू. मजा वगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी आली सेविती. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसेपणे एक वटतैभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञानमकरंदे ते कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली. अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. तिन्ही एक वटले ते शब्द ब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरुकृपा न मिले आदिबीज. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मिली मिया. मज हृदयी सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरू म्हणून या विशेष त्यादरू विवेकावरी. डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी. का चिंतामणी झाली हाती सदा विजयवृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. खा तीर्थे जे त्रिभुवनी ती घडती समुद्रावगहानी. ना तरी अमृतरसा स्वादनी रस सकळ. थैसा बुडत बुडती तोची मी अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान. की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ना तरी सरसुखाची आदी
जे प्रमेय महानिधी नाना नवरसुदाब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रजाता व सौत अशेषांचे नातरे सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथारूपे भारती प्रकटली असे द्रे जगदी आविष्करुणी महामती व्यासाची म्हणून हा काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव हेतू निरसा झाला ओ रसाळपणाचा देवीची ऐका आणि एक येथुनी शब्द स्त्री सच्चात्रिक आणि महाबोधी कोवळीक दुनावली हेत चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पुखले सुखाचे येथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले हेत कळा विदपण कळा पुण्यासी प्रताप आगळा मनवणे जन्मे जयाची अवलिळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी स्वरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बिक बहुवस येथ भानुचे नितेजे धवळले दिसे त्रिलोक दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परिविस्तारले तैसे भारती सुरू वाढले अर्थ जात नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ की प्रथम वैसा काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसी आगळी अंगनांगी नातरी उद्यानी माधवी घडे ते धवन शोभेची खाणी उघडे आदिलापासून अपाडे चिया परी नाना घणीभूत सुवर्ण तैसे निहाळीता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारले आवडे ते बरवेपण पातले हे जाणून काय आश्रयले इतिहासी नाना पुरती प्रतिष्ठे लागी सानिव धरुणी अंगी पुराणी आख्यान रूपे जगी भारताली मनवणी महाभारती जे नाही हे नोईची लोकी ती येणे कारणे मणिपे पाये व्यासोच्छिष्ट जगत्रय हैशी जगी सुरसकथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगलधाम अवधारिजो हाता भारत कमळ परागू गीता क्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी नादरी शब्द ब्रह्माब्धी मथियेला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिलेने विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संधी सोमभावे पारंगती रमिजे जेथ या कर्णिजे भक्ती जे आदि वंदे त्रिजगती जे भीष्म बर्वी संगती म्हणितली गधा हे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशाणी प्रशंसिजे हे सनकादिकी सेविजे आदरेशी तैसे शारदीची चंद्रकळे माझे अमृतकन कोवळे हे वेचिती मने मवाळे चकोरत लगे त्या परी श्रोता अनुभवावी कथा अति हळवारपण चित्त अनुनिया हे शब्दे विण संवादिजे इंद्रियानेणता भोगिजे बोला आदी झोंबिजे प्रमेयासी तैसे भ्रमर परागुणेती परी कमळदळे नेणती तैसे पर्याय सेविधी ग्रंथीये कापुला ठावो न सांडिता अलिंगिजे चंद्रू प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे हैसेनी गंभीरपणे स्थिरावलीनी अंतःकरणे हातीला तोच जाणे मानुये अहो अर्जुनाची पंथी जे परिसणया योग्य होती हे कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागुनी विनविले प्रभू सकल हृदया पुले म्हणवण्या ऐसा स्वभावमय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा दिगजितयाचा संतोषाती तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाला प्रार्थू काही
परी अपराध तो आणि आहे जे मी गीतार्थू कवळू पाये ते अवधारावी नवलाये म्हणवणिया हे अनावरण विचारिता आयाची धिमसा उपणला चित्ता हिरवी भान होते जी काय खद्योता शोभाती की टिटीभू चाचूवरी मापस्वे सागरी मी नेणतो त्या परी प्रवर्ते येथ ऐका आकाश गिवसावे तरी आणिक त्या उणी थोर व्हावे म्हणून या पाडू या गवे निर्धारिता ह्या गीतार्थाची थोरी स्वये शंभूवरी हे भवानी प्रश्न करी चमत्कारवणी हे हरू म्हणे निणिजे देवी जैसिका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सा गुरु जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध हेथ वेडावती वेद ते ताल्पमी मतिमंद काही होय हे अपार कैसे निकवळावे महातेज कवने धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी परियेतासे कुआधारू तेनेची बोले मी सधरू तै सानुगुळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे हेरवी तरी मी मूर्खू तरी झाला विवेकू तरी संत कृपा दीपगु स्वजुळू असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचा आहे हे मृतय जीवितलाय अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुखया याती भारती हित वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई तया ते कामधेनू माये तयासी प्राप्य काही आहे मनावणी मी प्रवृतलाय ग्रंथीये तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे तुमते विनवी तू असे ही जो अवधान हे बोलविल्या मी बोलेन तैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ती आपुल्या परी अलंकारितू भलतया परी श्री गुरु म्हणती राई हे तुझ बोलावे न लगे काही या बोला निवृत्तीदासू पाहुणे परम उल्हासू म्हणे परे सामनावकाशू देऊनिया धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तरी पुत्रस्नेह मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवाणी माझे गेले असती व्याजे झुंझाछेरी हेची तुला अवसरी काय किजत असे रेरी ते झड करे कथन करे मज प्रती जय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले तैसे महापळी प्रसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट तैसे उसळले काळकूट धरी कवन ना तरी वडवानुळ साधुकला प्रळयवाते पोखला सागर शोषुनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नानाविही परिकर अवगमले भयासुरे ते काळी ते देखोन या दुर्योधने अभेरिले कवणे माणे जैसे नगणजे पंचानने गजगडाते राजोवाच पश्यैतां पांडुपुत्राणा माचार्य महतीं चमुं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता मग द्रोणापासी आला म्हणे या देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आती बुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेणे आसैनी सिंहुपा करिला देख देख अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः अनिकय साधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीरादी जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनांसारखे
ते सांगेन कौतुके प्रसंगेची एतयुधानु सुभटू आलासी विराटू महारथे द्रेटू द्रुपदवीरु दृष्टगेतुश्चैकीतान काशीराजश्च वीर्यवान् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः चैकितान् धृष्टकेतु काशीराजवीरविक्रान्तु उत्तमौजान् नृपनाथु शैव्यदेख हा कुंती भोज पाहे एतयुधामन्यू आला आहे आणि पूजितादी राये सकळ देखे हा सुभद्रा हृदय नंदनो जो अपरुणवार्जुनो तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनो देखे द्रोणा आणि काही द्रौपदी कुमर हे सकळई महारथी वीर मिती नेणजे पर्यापार मिनले असती अस्माकं तु विशिष्टाये तानि बोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च आतामुचा दळीनायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंग ऐक सांगजती उद्देश एक दोणी जायजती बोलोणी तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे ह भीष्म गंगानंदनो जो प्रताप तेजस्वी भानु भुज पंचाननो कर्णवीरू या एकेकाची मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचारुण्य पुरे एकलाची हे तैक्यकर्णवीरू आहे हा अश्वत्थामा पैलप आहे त्याचा आडदरू सदावा हे कृतांतुमणी समितिंजयो सौमदत्ती ऐसी आणि काही बहुदहाती याची आवळामिती धाताही नेने अन्ये च बहवशूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणास सर्वे युद्ध विशारदाः जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्तम होका जे अस्त्र जात येथून निरूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापवांगी परी सर्व प्राणे मदची लागी आराईली असती पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवाचुनी न स्पर्शे मी सर्वस्वया दैसे सुवडांसी आमुचिया काजाची निपाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्ती सिजिती हे भव सुक्षात्रणिती येथोनिया ऐसे सर्वा परिपुरते वीरदळी आमुते आता काय गणूया ते अपार हे अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमे तेषां बलं भीमाभिरक्षितं वरी क्षत्रियामाडी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुभटू तया दळवेपणाचा पाठू भीष्मासी पै हातायाचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले हे ने पाडे धेकुले लोकत्रय अधीज समुद्र पाही ते द्वाडपण कवणा नाही मग वडवानोळ दैसे आहे विरदा दैसा नादरे प्रळयवन्य महावातू उदा दैसा सांगा तू तैसा गंगास तू सेनापती हाता येणीची कवन भिडे हे पांडव सैनिकीर थोकडे अरे वरची लेणी पाडे दिसत असेन वरी भीमसेनु बेथ्यो तो जे अलासे सेनानाथू ऐसे बोलो नियामातू सांडली तेने अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभारा पुलाले सरसे करा जयाजी अक्षौहिणी तेने दियारणी वरगण कवण कवणी महारथिया तेने दियावरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची कुरक्षावा मी तैसा देखावा येणे दळभाग वाघवा साचवा मुसा संजय उवाच तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मो प्रतापवान्
या राजयाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू तो गाजतसे अद्भुतून ध्वनी सैन्यातू प्रतिध्वनी न समातो उपजतासे तयाची तुलग असावे वीरवृत्तीची निथावे दिव्य शंख भीष्मदेव्या स्फुरिला ते दोन्ही नाद मिनले ते त्रैलोक्य बधिरीभूत झाले ऐसे आकाश गा पडिले तुटोनिया घडघडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापतासे तेने महाघोष गजरे दुमदुमितादिगिरी कंदरे उदळा माझी रणतुरया स्फुरिली ततशंकाशभैर्यश्च पनवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत् उदंड संग वाजते भयानके खाखाते महाप्रलयो जेते धाकडांशी बेरी निशान मांदळ शंखकाळ भोंगळ आणि भयासुर ननकोल्हाळ सुभटांची भुजात राटिती विसणेली आका देती येत महामद भद्रजाती आवरतीना तेत भेडांची कवण मातू कासया फेर भेटतू जेने दचकला कृतांतू अंगणे घे एका उभयाची प्राण गेले सांगाची दात बैसले बिरुदाची दादुले हिवताती ऐसा अद्भुत तुरबंबाळू ऐकून ब्रह्मा व्याकुळू देव म्हणदी प्रळय काळ ओढवलाजी ततश्वेतैर्हयैर्युक्ते मातिस्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलसहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ऐशी स्वर्गी मातू देखून तो अकांडू तव पांडव दळातू वर्तले काय हो का निजसार विजयाचे दे भांडार महातेजाचे गरुडाची जावळेचे कातले जारी की पाखांचा मेरू जैसा रामवरू मिरवतसे तैसा ते जे कोंदाटली दिशा जयाचे ने हे दशवा कुआपण वैकुंडीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करी असे पायकू पाठीशी घात आपण पुढा राहिला तेने पांचजन्यास फिरला अवलिळाची परितो महाघोषू थोरू गरजतो असे गैरू तैसा उदेला लोपी निर करू दक्षत्रादे तैसे तुरबंबाळू भवते कौरव दळी गाजत होते हार पोनी नेणो घेऊते गेले देधम तैसा जी देखी रे निनादी अति गहिरे देवदत्त धनुर्धरे स्फुरिला ते दोन्ही शब्दाचाट मीनले एकवट तेत ब्रह्मकटा शतकूट होपादसे तो भीमसेनु विसनैला तैसा महाकाळू कवळला तेने पौंड्रा स्फुरिला महाशंखू तो महाप्रलय जलधरू तैसा घडघडीला गहिरू तव अनंत विजय युधिष्ठिरू स्फुरितसे नकुळे सुघोषू सदेवे मणिपुष्पगु जेने नाद्यांतगु गज बजला ठाके काशस्य परमेश्वरः शिखंडे च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुश् शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक् सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् तेत भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदयादिक हा काशीपती देख महाबाहो ते अर्जुनाचा सुतू सात्विकी अपराजितू दृष्टद्युम्नो नृपनाथो शिखंडी हणा नृपवरम ते सैनिक मुखवीर ते नाना शंख निरंतर स्फुरले तेने महाघोष निर्घाते
शेषकूर्मावजिते गजभजोनी भूभारादे सांडोबादी तेथ तिन्ही लोक डळमळीत पेरुमांदार आंदोळित समुद्र जळ उळसळत कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पाहत आकाशासे सोडत हेद सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी झाली ऐशी एकटाळी पिटली सत्यलोकी देहाची दिन थोकला तैसाही प्रलय काळ मांडला तैसा आकारू झाला तिन्ही लोकी ते देखून आदि पुरुष विस्मितू म्हणे भजने होय बांधू मग लोपिला भ्रमतू संभ्रमतो मनोन विश्व सावरले युगांत होते ओढवले हे महाशंका स्फुरडे कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहरला तरी पडिसाद होता राहिला तिने दळभार विध्वंसीला कौरवांचा तैसा गजघटातू सिंहलीला विदारितू तैसा हृदयाते भेदितो कौरवांची आम तो गाजत जाऊ हैकदी तो उभेची खाली ती एकमेकांते म्हणती सावध रे सावध अथौ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पांडवः ते दबळे प्रौढी पुरते महारथी वीर होते ते पुनरपि दळाते आवरिले मग सरसेपणे उठावले दुनवटोने उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय ते बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतरम जैसे प्रळयांत जलधर निवारका ते देखले अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिठी सेने घालितसे तव संग्रामी सज्ज झाले सकाळ कौरव देखिले तव लीला धनुष्य उचलले पंडुकुमरे ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाहो महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया स योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रिये चिकीर्षवः ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथो पेलावा मध्ये घालावा दोहिदा जाऊ मी नावेक हे सकळवीर सैनिक न्याळी नाशेक झुंज देजी हे थाली असती आखवी परिकवणेसी म्या झुंजावे हे रणे लागे पावे म्हणवणिया कौरव यातुर दुस्वभाव वाटिवे विनहाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती श्री संग्रामी धीर नवदी हे सांगून राया प्रती काय संजयो म्हणे एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषाञ्च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरु निति तत्र पश्यस्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षस कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ऐका अर्जुन इतके बोलिला तव श्रीकृष्णे रथ पेलिला तोही सैन्या माझी केला उभा देणे जेत भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुतादी हे ते स्थिर करुणिया रथो अर्जुनासे पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेसी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णमणी नावेक विस्मो झाला तो आपण म्हणे हे काही कवन जाणे हे मणी धरले येणे पारी काय आश्चर्य असे ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदय असतो अरे उगासे निवांतो ती वेळी तव तेथ पार्थो सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला
इष्टमित्रा फुले कुमार जन देखिले हे सगळं सदी आले दया माझी सृच्छन सासरे आणि कैसके सोयरे कुमार पौर धरुणधरे देखिले देधम पर होते केले हे आपदी जे रक्षिले हे असो वडील दाखुले आदी करुणी ऐसे गोत्रची दोही दळी उदी झाले असे कळी हे अर्जुने ते वेळी अवलोकिले ते दमनी गजवज आली आणि आपैची कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती तमगुळीची आहुती आणि गुणलावण्याती ते आणखी दिन साधी सुतेजपणे नवी आवडीची निभरे कामुकनी जवनिता विसरे मग पाडे विनानुसरे भ्रमला जैसा की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना तैसे अर्जुना देत झाले असे ते पुरुषत्व गेले हे कारुण्य धले कारुण्यासी देखा मंत्रंडू बरळू जाय मग ते का जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोया कळीला म्हणून सदा धीरू गेला हृदयात राहवाला तैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू तया परिवारतू अतिस्नेह मोहितू मग सखे दासे बोलतू श्री अच्युतेसी अर्जुन उवाच दृष्ट्वे मम स्वजनं कृष्ण युत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला मेळावा तो गोत्रोर्गवा देखिला येथ हे संग्रामी उदित झाले अशी दिकीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय हेने नावेची नेणो काय मज आपण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिरणो हे देखे देह का पद तोंडासे कोरडे होत विकळता उपजत गात्रांशी सर्वांगा कांडाळाला अधिसंधा बोपणला ते द बेंबळा हात गेला गांडीवाचा ते न धरतची नष्टले प्रगिणची हातून पडले असे हृदयासे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासून कठीण दुर्धराती दारुण तया उन साधारण ये स्नेह नवल तेने संग्राम हरजीन दिला निवाद कवचांचा ठाव पिढीला तो अर्जुन मोहे गवळीला क्षणा माझी तैसा भ्रमर भेदी कोडे परदेशी काट कोरडे परी कळके माझी सापडे कोवळे ते उत्तीर्ण होईल प्राणे परते कमळदळ चिरून येणे तैसे कठीण गोळेपणे स्नेह देखा हे आदिपुरुषाची माया भ्रमे आयनयची आया म्हणून भुलविलाय गे राया संजय म्हणे अवधारी मग तो अर्जुन ते कोणी सकळ स्वचनो विसरला अभिमानो संग्रामीचा कैसी नेणो सदयदा वणले दे धे जिद्दा मग म्हणे कृष्ण आता नसजेथ माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ ते वदावे सकळ येणे नावे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो नुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका कान वधावे हे येरे राघवे गोत्र जामुसे म्हणून जळो हे झुंज प्रत्ययानये मज आज महापापे देवा बहुधा परिबाधा हे दौखटे होईल झुंजदा वर काय चुकविता लाभवाधी न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नु राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षन्नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्रास् तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्राः शाला संबंधिनस्तथा तया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही हे दराज्य तरी काही ये पाहुनिया या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोता घवे पार्थू म्हणे तेने सुखे विण होईल ते भलतैसे सायजेल
वरी जेवी ते लव्याची जेल याची लागी परी यांसी घातू कीजे मग आपण राजसुख भोगीजे हे स्वप्ने मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे जरी चिंतावे विरुद्ध मजे पुत्राती इच्छी कुळ त्याची काय हिची फळ जैरी निर्दळीजे केवळ गोत्रा पुले हे म्हणची केवी धरिजे आपण वज्राचे या होईजे परी घडे तरी की जे भले या ते समजते उपकारावे काजी यांच्या दिगंधीजे भोबाळ भांडुणी सगळं मग संतोष विजय कुळ आपुले जे त्याची समस्त परी कैसे कर्म विपरीत ते झाले असं ते उद्यत झुंजावया अंतौरिया कुमरे सांडोरिया भांडारे शस्त्राग जिव्हारे आरोगुनी ऐसिया दे कैसे निमानू कवनावरे शस्त्र धरू निज हृदया करू घात केवी हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण त्याचे उपकार असाधारण आम्हा बहुत हे तर शालक सासरे मातुळ आणि बंधुकीये सकळ पुत्र नातू केवळ इष्ट असती अवधारी अधी जवळिकेचे हे सकळी सोयरी आमुचे म्हणून दोष अथिवाचे बोलिताची एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किन्नुमहि कृते हे वरी भलते करीतु आताची धे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा त्रैलोकीचे अनकळीत तरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी तरी आजी येताईचे गिजे हे कवणाच्या मने उरिजे सांगे मुख के पाहिजे तुझे कृष्णा यत्यधार्थ राष्ट्रान का प्रीतिस्या जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैताना ततायिनः जरी वधू करुणी गोत्रजांचा तरी वसवडा होणी दोषांचा मज जोडीला जितो आधी जा दुरी होसी कुळहरणी पादके ती अंगी जडती अशेखे हे वेळे तू कवणे के देखावासी ऐसा उद्याना माझ्या नळू संचारणा देखोनी प्रबळू मग क्षणवरी कोकिळ स्थिरून होय का सकर्दम सरोवरू अवलोकुनी चकोरू न सेविद्वा भेरू करुणिने घे तया परी तू देवा झकवू नये सीमावा तरी पुण्याचा ओलावा नाशी जाईल तस्मानार्हा वयम हंतुम धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनमी कथम हत्वा सुखिन श्याम माधव म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र धरधरी हे किडाळ भोवती बरी दिसत असेल तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेने दुखे ये फुटेल तुझे वीन कृष्णा म्हणून कौरव हे वधी जदी मग आम्ही भोग भोगी जदी हे असो माता घडती अर्जुन म्हणे यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपतचेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथन्न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन हे अभिमानमध्ये भुलले जरी पा संग्राम आले तरी आम्ही आपुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताजी सेवावे काळकूट पुढा सिंह झाला वचिता तो तव सुखिता लाभवाथी हसता प्रकाशू सांडावा मग अंधकूपाश्रावा तरी देत कौण देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोणी तरी न वचिजे वसंडोणी तरी क्षणाय का कवळुणी झाळू सके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणताय केवियथ प्रवर्तावे ऐसे पार्थुती अवसरी या कल्मशाची थोरी सांगेन तुझ कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलंकृत्स्न मधर्मो बिभवत्युत जैसे काष्टे काष्ट मथिजे ते तवन्ही एक उपजे तेने राष्ट्र जात जाळजिळे प्रज्वळलेणे तैसा गोत्रीची परस्परे तरी वधू घडे मत्सरे तरी तेने मा दोषे घोरे कुळचिनाचे म्हणून येणे पापे वंशधर्मो लोपे
मग अधर्मुची आरोपे कुळा माझी अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकरः काय आचारावे आणि विधे निषेधाषदी असदादी पुदवडिजे मग अंधकारी राडजे तरी उजुची गाडळजे ज्यापरी तैसा कुळी कुळक्षयो होय ते वेळे तो आद्य धर्मो जाय मग आण काय आहे पापा वाचुनी जयम नियम ठाकती ते इंद्रिये सैरा राहटती म्हणून व्यविचार घडते कुळस्त्रियांसी उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ पडती जाती धर्म तैसी चोटाची बळी पावजी सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती संकरो नरकायैव कुलग्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रियाः मग कुळातया शेखा आणि कुळघातका एरा नरका जाणियाती देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष इत्यादी क्रिया ठाके आणि नैमितिक क्रिया बारोघे इथं कवना तिळोदके कवनारबी तरी पितर काय करीदी कैसीने स्वर्गी वसती म्हणून ते गुणाभासी ऐसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे देवी आ ब्रह्मकुळा वगे आपलं विजे दोषैरे तै कुलघ्राणां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवत्युश्रुम अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राजसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः देवावधारी अनिक एक एत घडे महापातक जे संगदोष हा लौकिक भ्रंशभावे जैसा घरी आपुला वाणीवसी अग्नी लागला तो अनिकाय प्रज्वळीला जाळून निघाली तैसी आता कुळसंगती जे जे लोक वर्तती ही बाधा पावती निमित्ते येणे तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिली ती ठाई मग कल्पांती उत्कलुणाई हे सने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवाये विविध काणी ऐकिजे तरी अर्जुनवरी त्रासुनुपदी हृदय वदराजे काय की जे अवधारी पा पेक्षे राज्य सुखम दया लागी ते तव क्षणिक ऐजी जाणताय दोख अभिरुणा हे वडील सकळा पुले वधावया दिटी सुदले संगपा काय थे कुले घडले आम्हा यदि माम प्रतीकार शस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस् तन्मे क्षेमतरम भवेत् आता यावरी जी जियावे तयापासून हे बरवे हे शस्त्र सांडून सावे बाण यांचे तयावरी होय जितुके मरणेवरी निके परी येणे कलमशे चाड नाही अर्जुनी आपुले कुळ मग मन राजदे केवळ निरे भोगू संजय उवाच एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थौपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः हरिः ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ऐसे ते अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणी अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहीवरू आला तेत उडी घातली खाला रथवणिया जैसा राजकुमारुपदच्युतु सर्वथा होय पाहतु कारविराग्रस्तु प्रभाहीनु ना तरी मा सिद्धी संभ्रमे जिंतिला तापसु भ्रमे मगा करुणी कामे दीनु की जय
तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुखे जर्जरू दिसे जेतर हमवरू तजुला देवी मग धनुष्यबाण सांडिले न धरत श्रुपाताले ऐसे ऐकराया वर्तले संजयो म्हणे आता या परितो वैकुंठनाथू देखो निसखेद पार्थू कवणे परे परमार्थू निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। ॐ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः। श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा। संजय उवाच तन्तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुले क्षणं विषीदन्तमिदं वाक्य वाच मधुसूदनः। मग संजयो म्हणे रायाते ऐके तो पार्थो दे दे शोकाकुल रुदना ते करीतु असे ते कुळ देखोणी समस्त स्नेह उपणले अद्भुत ते नेद्रवले असे चित्त कवणे परी तैसे लवण जळे झळंबले नातरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय दयाचे मनवणे कृपा कळीला दिसतसी अति कोमाईला ऐसा कर्दमे रूपला राजहंस तया परी तो पंडू कुमरू महामोयातिर्जरू देखो श्री शारंग धरू काय बोले। श्री भगवान वाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्जुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन मने अर्जुन आदि पाही हे उचित काय ठाई तू कवण हे काय करीतासी तुझ सांगे काय झाले कवन उनी आले काय ठेले खेदू काय साम तू अनुचिता चित्तने दिसी धीरू कैन संडेसी तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी राव तुझ्या लाठेपणा जाओ ती लोकी तुवा संग्रामे हरुजिंकिला निवात कवचांचा ठाव पिढीला पवाडा तुवा केला गंधर्वासी पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोके ठोकडे तो किया जी येथे सांडून या वीर वृत्ती ते अधोमुख रोदना ते करी तू असे विचारे तू अर्जुनो हे कारण्य की जसी दिनो सांग बांध कार्य भाणो ग्रासिला थी हातरी पवणो मेघासी वे की अमृतासी मरण आहे पाय पायी धनजी गिळोणी जाये पावगाते की लवणेची जळविरे संसरे काळ कुटमरे सांग पामापणे दरदुरे गिळजे काय सिंहाचे झोंबे कोल्हा ऐसा पाडू आतिके झाला परी तो तुवा साच केला आजी येथ मनवण्या सुनी अर्जुना जने चित्त देसिया हिना एगी धीर करुणिया मना सावध होई सांडिये मूर्खपणा उठी घे धनुष्यबाण संग्रामी कवण कारुण्य तुझे हागा तू जाणता तरने विचारिसी गाता सांगे झुंजा वेळे सदयता उचित गाई हे असदी कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकाशी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते क्लैब्यम्मास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप मनोन शोकू न करी तू पुरता धुरी धरी हाय स्वच्छता वेरी पंडकुमरा तुझ नवे हे उचित हेनी नासले जोडले बहुत अजून वरी हित विचारी पा हिने संग्रामाचे अवसरे हे ते कृपाळूपण उपकरे
हे आताची काय सोय रे झाले तुझं, तू आधीची काय नेणसी, हे गोत्र जुन ओळखसी, वायाची काय करेसी अतिशो आता, आजीचे झुंज का जन्मानवल तुझं, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आधी, तरी आता काय झाले, काही स्नेह पणले, हे नेणजे परी कुडे केले अर्जुना तुवा, मोह धरिले आईसे होईल, याची प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकयांतरेला एकेसी, हृदयाचे ढिलेपण याचे नव्हे कारण, हे संग्रामी पतन जान क्षत्रियांसी, ऐशी निदो कृपावंतु, नाना पर्यसे शिकवितू. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन, इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. हे तुले वरी बोलावे न लगे अवधारी, आधी तुची विचारी संग्राम वहा, हे झुंज नभे प्रमादू, हे त प्रवर्तलिया दिसतसे बाधू, अवघड लिंग भेदो ढवला म्हा. पितरे अर्ची जती सर्वस्वे तोषु पाववी जती, ते पाठी केवी वधी जती आपुली हाती, देवा संत वृंद नमस्कारिजे, घडे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदिजे स्वये वाचा. ऐसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आमा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्तत असे, जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नी न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा, वरी जळो हे जियाले, हे दागव्यांचे जी काय झाले. मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदो मज दिधला, तेने उपकारे काया भारला वधी दया दे, जेथीच्या कृपाला हे वरू, तेथेची म्हणे व्यभे जारू, तरी काय मे भस्मासुरू. अर्जुन म्हणे गुरुन हत्वा हि महानुभावान, श्रेयो भोक्तुं भैक्षमपि आलोके, हत्वार्थ कामांस्तु गुरूनि हैव, भुंजे भोगान रुधिर प्रदिग्धान. देवा समुद्र गंभीराई कीजे, वरी तोही आज देखीजे, परीक्षो भूमनी नेणेजे द्रोणाची. अपार जे गगन वरी तयाई होईल मान, परी आगाध भले गण हृदयाचे, परी अमृत हे विटे, हे ओकाळ वशे वज्रही फुटे, परी मन धर्म न लोटे विकरविलाही. स्नेहा लागी माये म्हणे पेते किरू होय, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी. कारुण्याची आधी सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी. अर्जुन म्हणे हा येणे माने महंतू, परी आम्हा लागी कृपावंतू. आता सांग पायत घातो चिंतू येईल, ऐसे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे. ते मनान या घवे जीवितेसी, हे येणे माने दुर्धर, ते याही वनी भोग सधर. ते असतु येथवर भिक्षा मागता भली, ना तरी देश त्यागे जाईजे, कागिरी कंदर सिविजे, परिशस्त्र आतान धरजे यावरी. देवा नवनी सतीशरी, वावरुण यांच्या जिव्हारी, भोग किवसावे रुधिरी बुडालेजे. ते काढून काय गिजती, लिप्त केवी सेविजती, मज नये उपपत्ती याची लागे. ऐसे अर्जुन ते अवसरी, म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परिते मना नयेची मुरारी ऐकोनिया. हे जाणोनी पार्थो बिहाला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देव का चित्तया बोला देती चिना. न चैतद्विदमः कतरन्नो गरियो, यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. यानेव हत्वा न जिजीविषामस्, देव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. हे रवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारून बोलिलो येते, परिणिके काय या पर होते ते तुम्ही जाणा. ऐंशी ऐकिजे आणि या बोलीजी प्राणू सांडिजे, ते संग्राम याचे उभे आधी. हा दायसी या ते वधावे, या भेरुणी या निघावे,
या दोई माझी बरवे ते नेणो आम्ही कार्पण्य दोषो पतस्वभावः पृच्छामि त्वां सधर्म सम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेत जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पाशीचा सदा न दिसे वस्तुजात तेव्हा तैसे मज झाले जे मनय भ्रांती ग्रासिली आता काही तापुले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे लेखे ते आम्हा सांगावे हे सखा सर्वस्वाघवे आम्हासी तू तू गुरुबंधू पिता तू आमोची इष्टदेवता तुझी सदा रक्षिता पदी आमोते ऐसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे भेरू की सरिता ते सागरू त्याची केवी ना तरी अपत्या ते माये सांडुणी जरी जाई तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा तैसा सर्वा पर्यामासी देवा तुची कहासी आणि बोलिले जरी न माणसी मागिल माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता नै प्रपश्यामि ममाप नोद्या दच्छोकमुच्छो क्षणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यं हे सकळ कुळ देखोनी जो शोकूपनलासे मनी तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय आणिके हे त पृथ्वी तळापू होईल हे महेंद्र पदही पाविजेल परिमोहान विटेल मानसीचा तैसे बीजे सर्वता हाळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी नैविरुढती सिंचिली आवडे दैसी ऐशुरले आहे तरी औषधे काय नोहे हे ते के उपयोगा जाय परमामृत तैसे राज्य भोग समृद्धी व जीवळ नोहे जीवबुद्धी हे ते जिव्हाळा कृपा निधी कारुण्य तुझे ऐसे अर्जुन तेथ बोलिला क्षण एक भ्रांती सांडिला की मज पाहता उर्मी नवहे हे अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला मनोणी लहरी भांजेची ना हे जाणवणे आयुषी प्रौढी तो दृष्टी सवेचे विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पात लागी तैसिया बंड कुमरा व्याकुळा श्रीकृष्ण जवळा कृपा वश्यावलीळा रक्षिला आता म्हणून तो पार्थ मोह फणीग्रस्तू म्या मनितला आहे तू जाणून या मग देखा देत फाल्गुनू घेतलासे भ्रांती कवळून ऐसा घन बडळी वाहनू आच्छादिजे तया परितो धनुर्धरू झालाचे दुखे जर्जरू ऐसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का म्हणून सहदे सुणीळू कृपामृते सजळू तो ओळलासे श्रीगोपाळू महामेघू तेथ सुदर्शनांची दिती त्याची विद्युलता झळकती गंभीर वाचा ते आहे ती गर्जनेची हाता तो उदार कैसा वर्षेल त्याने अर्जुना चळून वेल मग नवी वेरुडी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाची राणुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदासू संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्सेति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः ऐसे संजय असे सांगतु म्हणे राया तो पार्थू पुनरपि शोकाकुळितो काय बोले ऐके सखेद बोले श्रीकृष्णा ते आता नाळ वावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजेसे भरवसेनी ऐसे एक हेळा बोलिला मग मौन धरुणी ठेला ते श्रीकृष्णा विस्मोपातला देखोणी तया ते तमोवाच ऋषिकेश प्रसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः मग आपुला चित्ती म्हणे
अर्जुन सर्वता काही नेणे काय कीजे हा मर्यादा काही बरी कैसी निधीर स्वीकारे ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची तैसे विवरितु असे श्री अनंदो दोइनी सैन्यातु दया परी पार्थू भ्रांती सांडी ते कारण मणी धरिले सरोष बोलो आदरिले तैसे मातेच्या गोपी थोकले स्नेहाधी या औषधाच्या कडवटपणी तैसी अमृताची पुरवणी ते आज न दिसे परिगुणी प्रकट होयम तैसी वरी वरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे हे वाक्य ऋषिकेशी बोलो आदरिडी श्री भगवान वाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासुंश्च नानुशोचन्ति पंडिता मग अर्जुना ते म्हणितले आम्ही वाक तू आहे दादरिले तू जाण दादरी म्हणवेसी परिणे निवेदेन संडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसे बहुसाल निधी जात्यंधा लागे पिसे मग तैसैरा धावे जैसे तुझे शान बण दैसे दिसतसे तू आपण पेदरी नेणसी पर्या कौरवादी शोचू पाहसी हा बहु आमासी पुढती तुझ पासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटगे गाई हे तर समर्थ एकाथी त्यापासून भूते होती तरी वायाची काय बोलती जगामाली हो का सांप्रदायीचे झाले जे जन्म मृत्यू तुआ सृजिले आणि नाशू पावे नाशले तुझे निकाई तू भ्रमलेपणे अहंकृती यांसी घातून हरसी चित्ती तरी सांगे काय हे होती चिरंतन की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्ता हो देसी अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे अरे तू आका सोचावे सांगे मज परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे दे चिंदिसी आणि तुझी निधी सांगसी महाप्रती देखाय विवेक जे होती हे धोई तेही न शोषिती जे होय जाय भ्रांती म्हणवणिया नत्वेवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमत परम अर्जुना सांगे नाईक एतामी तुम्ही देख आणि हे भूपती असे आदि करुणी नित्यताई सेजी असोनी नातरी निष्ठित क्षया जाऊणी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवणके जन्मले मनोये तेत तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले चारी पा देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति आयगे शरीर तरी एक परिवैसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एत कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परिदेहची हारणासे एक सवे तैसी चैतन्याच्या ठाई हे शरीरांतरे होती जाती पायी ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखद आगमा पायनो नित्यास दीक्षस्व भारत हे धनेना वया हेची कारण जे इंद्रियाधीनपण ते आकळ जे अंतःकरण मनवनी भ्रमे इंद्रिय विषय सेविते ते हर्ष शोक उपजती ते अंतराप्लविती संगे येणे दया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही
ते दुःख आणि खाई सुखई दिसे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते द्वेष उपजती श्रवणाद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण देवपूजे निसंगी कारण संतोष खेदा भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख देव पदवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगी विषादू तो शुदेता तैसा विविध रसू उपजवी प्रीती त्रासू मनवणिया बभ्रंश विषय संगू देखे इंद्रियाधीन होई जे तैशी तोष्णा ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे या विषया वाचुनी काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभाव जी पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे स्वप्नेचा भासे भद्र जाती देखे आणि तेतिया परी म्हणवणे तू अफेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पदे हे विषय जया ते नागळिदी तया ते सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिवी आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखिती या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलेली पैजैसे एक हो निमिनले असे परिनिवडून राजांसे वेगळे कीजे की अग्निमुखे की डाळ तोडून हाचो खाळ निवडिती केवळ बुद्धिवंत ना तरी जाणिवेच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवणीत निर्वाणी दिसे जैसे ही भूसबीजे कवट उपणिता राये घनवट दौडे ते फलकट जाणू आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचुस दे सांडवले मग तत्वता तत्वरुले ज्ञानी अंशी म्हणवणी आणि त्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षु दोही देखील असे अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति देखे सारासार विचारिता भ्रांतिते बाह्य सारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तेथ नाम वर्णाकारो चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू तया केली आहे घातू कदा नोहे अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मादुध्यस्व भारत हानि शरीर जाता खवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडुकुमार य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते तू दरुनिध्याभिमानाते दिठीसु निशरीराते मी मारिता हे मरते म्हणतो आसी तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसी तरी वदिता तू नवेसी वद्य नवती न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनमयमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कंघात यति हंतिकम जैसे स्वप्ना माझी देखिजे
ते स्वप्नेची साचा पजे मग चिवणिया पाहिजे तव काही नाही तैसी हे जाण माया तू भ्रमत्वासी वाया शस्त्री आणि तलिया छाया जैसी अंगीन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला ते बिंबाकारू दिसे भ्रंशला परिभानु नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगल्या पैसे स्वरूपदी तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा वासांसी जीर्णानी था विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे ध्यानधराते स्वीकारिजे चैतन्यनाथ नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनन्दति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योयमदाह्योय मक्लेद्यो शोष्ट एव च नित्यसर्वगतस्थाणु रचलोऽयं सनातनः हानादिनित्यसिद्धो निरुपाधि विशुद्धो मनोनि शस्त्रादिके छेदो न घडेयया हा प्रलयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे हितमाशोषु न प्रभवे मारुताचा अर्जुन हा नित्यो अचलो हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि हा तर्काची दिठी गोचरणो हे किरीटी ध्यान याची वेटी उत्कंठ हा सदा दुर्लभो मना हा पुनो हे साधना निसीमो अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रय रहितो अनादि अविकृतो व्यक्तीसी अतीतु सर्वरूप अर्जुनाईसा जाणावा सकळात्मको देखावा मग सहजे शोक वाघवा हरेल तुझा अत चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची मानसी तरी शोचून पवसी पंडुकुमरा जो आदि स्थिती अंतु हा निरंतर असे नित्यू तैसा प्रवाहो अनिस्युतू गंगा जळाचा ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे ये तिन्ही तया परी सरसी सदा अवधारी पुतांसी कवनी अवसरी ठाकती ना मनवणी हे आघवे हे तर तुझं न लगे शोचावे दे स्थितीचे स्वभावी अनादि ऐसी ना तरी अर्जुना नाही जे तुझी आमना हे द्विकून लोको अधीना जन्मक्षया तुझं शोकासे कारण नाही हे जन्म मृत्युपायी अपरिहर जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि तुमर्हसि उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदस्तु अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण दैसे अनिवार्य जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्यी संहरे म्हणून यान परिहरे आदि अंतु तू जरी ऐसे माणसी तरी खेदू का करीसी काय जाणतेसी नेणसी धनुर्धरा हे दाणिक एक पार्था बहुती परिभा दुःखा करावया सर्वथा विश्व
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना जिये समस्ते भूते जन्मादि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया ती क्षयाशी येथ जाती ते भ्रांताने नवती देखे पूर्वस्थिती जे ते आपुलिये हेर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्नदेशे ऐसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले नीर पढियाचे तरंग आकार परापेक्षा अलंकार व्यक्ती कणकी तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायाकारित ऐसे आकाशी बिंबता भ्रपटल तैसे आधीचे जे नाही तया लागी तू हृदसी खाई तू अविटते पाही जैतनेक तयाची आरतीची भोगित विषयी तजिले संत तया लागी विरक्त वनवासी दिठी सोनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् एकांतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात गुणानुवादू करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एकाएकताची निबाले ते देहभावी सांडिले अनुभवे पातले तद्रूपता तैसे सरिता उग समस्त समुद्रा माझी मिळत तरी माघवतेन समात परतले नाही तैसी योगीश्वरांची मती मिळणी सते एक वटती परिदे विचारुणी पुनरावृत्ती भजती चिना देहि नित्यमवध्योयम ते सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि जे सर्वत्र सर्वदेही जया करिताय घातु नाही ते विश्वात्मक दुबाई चैतन्य एक दयाची स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे हे तत्वा एरवे तरी पार्था म्हणे चित्ता राळे सोचित भौती परी स्वधर्मम पिचावेक्ष न विकंपितुमर्हसि म्याद्युद्धाश्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते तू आधुनिकान विचारिसी काये चिंतितो आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले की युगचे बुडाले जरी येथ तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रयी होत तरी अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसेने विश्वय सुदले नवज्वरी देता तैसे आनियान करिता नाशू होईल हिता म्हणून तू आता सावध होई वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही लो आचरिता बाधू नाही कवने काळी जैसे मार्गेची चालता अपाव न पवे सर्वथा सर्व धारेवर तदा नाडळीजे तया परी पार्था स्वधर्मे हटता पूर्णता सहजे होय म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रियानिक काही संग्राम वाचून नाही उचित जाणे निष्कपटा होवावे उशिना घाई झुंजावे हे सो काय सांगावे प्रत्यक्षवरी यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभंते युद्धमीदृशम अर्जुना झुंज देखे आताचे हे हो काजे दैव तुमचे की सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्राम काय म्हणे बे
की स्वर्गची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे निपडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिय बौद्ध पुण्य की जय तै झुंजाईसे लाही जय तैसे मार्ग जाता डळी जय चिंतामणी ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचडे पडे पियुख तैसा संग्राम हा देख पातला असे अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि आता ऐसा भेरिजे मग नाथिले शोषू वैसिजे तरी आपण आहाना होय जे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडले जरी आजी शत्र सांडले रणीये असते कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि वसीत पावतील महादोष जैसी भातारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा तैसी दशा जीविता स्वधर्मे विण नातरी रणी शव सांडजे चौमिरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्म हैणाभिजय महादोषी अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते म्हणून स्वधर्म हा सांडशील पापावर पडा होशील आणि अपेक्षते नवचेल कल्पांतवरी जाणतेनी तवची यावे जवाप कीर्ती अंगा न पवे आणि सांग पाखे निगावे येतो निया तो निर्मत्सर सदयता येथून निघसेल खीर मागवता परते गती समजता न म्हणेल यया हे चौकडून वेढीतील बाणवरे घेतील ते तपार्था न सुटजेल कृपाळूपणे ऐसेनी प्राण संकटे जरी उपाय निघणे घटे तरी ते आले ओकटे मरणा होणी भयाद्रणादुपरतम मंसन्ते त्वा महारथा हे शांचत्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवं तू अजूनी कान विचारिसी काय चिंतितो हासी स्वधर्मोद विसरासी तरावे जेणे तू आणि काही एकन विचारिसी हे तर संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना का प्रत्या येईन म्हणा सांगई मज अवाच्य वादांश बहुन वदिष्यन्ति तवा हिता निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम् अर्जुनामा बिहाला हा सांगई बोलूरला निकाकाई लोक सायासे करुणी बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा ते तुझा नायासे अनकळित जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसे कीर्ती निस्सीमा तुझ्या ठाई निरुपमा तुझे गुण उत्तम ती लोकी दिगंधीचे भूपती भाट होणे वाखा निती ते ऐकिल्या दचकदी कृतांताधिक ऐसी महिमा घनवट गंगा दैची चोखट या देखी जगी सुवट वाट झाली ते पौरुष तुझे अद्भुतम ऐकोणी आहे समस्त झाली आधी विरक्त जीविदेशी तैसा सिंहाची हाका युगांतु होय मद मुखाम तैसा कौरवाशे का धाक दुधा जैसे पर्वत वज्राते नातरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना तू ते मानिती सदा ते आगाधपण जाईल हिणाऊ अंगा येईल तरी मागुता आणि हे पळता पळो नेदिती धरुणी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महीतळ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे मयी तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ना तरी रणीयेथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख न कळित पावसील
मनावनी ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजय वेगी देकै स्वधर्म आचरता दोषुनाशी असदा तुझ भ्रांती कवनचेता पातकाची सांगई प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता अडळीजे परी उपाय चालू नेणिजे तरी ते घडे तरी समरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे मनवणिया पार्था हेतू सांडोनी सर्वथा तू क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि सुखी संतोषान यावे दुःखी विषादान बसावे लाभा लाभन धरावे मना माझे की सर्वथा देह जाईल हे आधीची काय पुढील चिंता वेना आपण या उचिता स्वधर्मे राहता जे पावे ते निवांता सहोनी जावे ऐसिया मने होवावे तर दोषून घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे पण एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझ येथ आता बुद्धियोग निश्चित अवधारी बा दयायुक्ता झालिया पार्था कर्मबंधू सर्वता बाजून पवे मग शस्त्रांचा वर्षाव जायजे परिजय ते शिवजे अचुंबित नेहा विक्रमना शोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पस्मप्यसमय त्रायते महतो भयात तैसे अहिकतरीन नसे आणि मोक्षतो उरला असे येत पूर्वानुक्रमोदिसे चोखाळत पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय श्री श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु जोग महाराज की जय श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। सर्वांना माहीत आहे की वैकुंठवासी वंदनीय प्रातस्मरणीय चक्रांकित महाराजांची अंत्ययात्रा 10 वाजता ठीक या ठिकाणी घाटावर होणार आहे। तर त्यामुळं आजचा हा पाठ होणार नाही म्हणजे आणि दुपारी ठीक 3 वाजता पुन्हा दुसरा सत्र या ठिकाणी आरंभ होईल। याची सर्वांनी ज्यांनी त्याने जेवण पाहिजे असेल तर 11 वाजता त्या ठिकाणी यायचं। दुपारी ठीक 3 वाजता सत्र होईल। आता सर्वांनी फराळ करून जावं।